शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म नेमका कुठे झाला? शिर्डीचे साईबाबा नेमकं कोणत्या देवाला मानायचे? शिर्डीचे साईबाबांचे आईवडील कोण? शिर्डीच्या साईबाबांची बायको कोण? आणि जर शिर्डीच्या साईबाबांनी लग्न केलं होतं तर त्यांची बायको कुठं असते? आणि शिर्डीचे साईबाबा कोणत्या जातीचे होते? शिर्डीचे साईबाबा ह्या जगामध्ये नेमका कोणता संदेश घेऊन आले? आणि शिर्डीचे साईबाबा हे कोणत्या धर्माला मानत असून आणि कोणत्या जातीला ते प्रमोट करायचे, कोणत्या जातीला ते त्यांचा सपोर्ट दर्शवायचे, समर्पण द्यायचे, सगळ्या काही गोष्टी. असे बरेच काही प्रश्न आपल्या मनात असतील. तर चला आज जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरे. सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. साईबाबाचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने पाथरीला 100 कोटीचा निधी जाहीर केला आहे. पाथरीला जन्मस्थळ घोषित केल्यावरून शिर्डीकर नाराज झाले आणि त्यांनी रविवार बंद पुकारला होता. त्यांच्या बंदाला प्रत्युत्तर म्हणून पाथरीकरांनीही बंद पुकारल्याचं सांगितलं जात होतं. साईबाबा आमच्याच गावाचे जन्मले आणि साईबाबांचा जन्म हा आमच्याच गावात झाला याचे आमच्याकडे 29 पुरावे असल्याचं पाथरीचे लोक सांगत आहेत. तर त्या 29 पुराव्यापैकी निदान एक तरी सबळ पुरावा द्या, केवळ तर्क नको, असं शिर्डीकर म्हणत आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी 20 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलवली होती. आणि मग त्याचं पुढे काय झालं या सगळ्या काही गोष्टी बघूयात. मित्रांनो, पाथरी जन्मस्थळ असल्याचा दावा कुठून आला? औरंगाबादकडून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वेत तुम्ही बसलात तर एक स्टेशन येतं मानवंत रोड. तिथं कित्येक वर्षापासून एक बोर्ड लावलेला आहे, साईबाबांचे जन्मस्थळ. पाथरीसाठी इथे उतरावे. अर्थात काही पुरावा नाही, पण पाथरी साईबाबाचे जन्मस्थळ आहे अशी पाथरीकरांची आणि त्या भागातील लोकांची श्रद्धा आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा पुरावा काय, असं विचारलं असता साईबाबा जन्मस्थळ मंदिर ट्रस्ट पाथरीचे अध्यक्ष अतुल चौधरी सांगतात की साईबाबाचा जन्म पाथरीमध्ये 1838मध्ये झाला होता. माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खरे यांचे चिरंजीव विश्वास खरे यांनी 30 वर्ष संशोधन करून सांगितलं होतं की साईबाबांचं जन्मगाव पाथरी आहे. पाथरीपासून जवळच असलेल्या शेलू या गावी केशवराज महाराज म्हणजेच बाबासाहेब महाराजांचं मंदिर आहे. बाबासाहेब हे साईबाबाचे गुरु होते, हीच त्या लोकांची श्रद्धा आहे असं पाथरीकर म्हणतात. याचबरोबर गोविंद दाभोलकर यांनी लिहिलेल्या आणि 1974ला शिर्डी साई संस्थानचे छापलेल्या साई चरित्राच्या 8व्या आवृत्तीमध्ये लिहिल्यानुसार साईबाबा जन्म पाथरीमध्ये झाला होता. माझ्या आईवडिलांनी मला एक फकीराच्या झोळीत टाकल्याचं साईबाबांनी आपले एक शिष्य म्हाळसापती यांना सांगितलं होतं, असं तिथले जे चौधरी आहे ते सांगतात. साईबाबा यांचं मूळ नाव हरिभाऊ भुसारी होतं. त्यांचे मोठे बंधू देखील एक फकीरच होते. त्यामुळे साईबाबावर त्यांच्या भावाचा प्रभाव पडला असू शकतो असे म्हटले जाते. पाथरी हे गावच मुळात मुस्लिम बहुल आहे. या ठिकाणी अनेक फकीर आणि वली होऊन गेले आहेत. जर त्यांच्या कहाण्या जगासमोर आल्या असत्या तर पाथरीला पूर्ण जगात महत्त्वाचं स्थान मिळालं असतं. असा लोकांचा प्रभाव साईबाबावर झाल्यामुळेच त्यांची वेशभूषा मुस्लिम फकीराची आहे असं चौधरी सांगतात. याचबरोबर संत दासगणू यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये साईबाबांचा जन्म पाथरीला झाला होता असा उल्लेख आढळतो असंही चौधरी सांगतात. 8वी आवृत्ती कुठे आहे? ज्या 8व्या आवृत्तीच्या आधारे पाथरीचे लोक साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी आहे असा दावा केला जात आहे, त्या पुस्तकाची 8वी आवृत्ती शिर्डी संस्थानाच्या लेखागारात नाही अशी माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष देत आहेत. ज्या पुस्तकाच्या आधारे पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करत आहेत ती 8वी आवृत्ती विश्वास खरे यांच्या काळातलीच आहे. त्या आधीच्या आवृत्तीमध्ये तो उल्लेख नाही आणि आता 36वी आवृत्ती सुरू आहे, त्यातही तो उल्लेख नाही. आमच्याकडे दाभोलकरांनी लिहिलेलं हस्तलिखित आहे, त्यातही तो उल्लेख नाही. मग 8व्या आवृत्तीचा हा उल्लेख कुठून आला असा प्रश्न हावरेंनी विचारला, म्हणजे तिथले जे ट्रस्टी आहे त्यांनी विचारला. साईबाबाच्या जन्मस्थळाबाबत केवळ पाथरीतूनच दावे आले नाहीत तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही दावे आलेले आहेत.
लोकांची साईबाबावरील श्रद्धा आम्ही समजू शकतो, पण त्याला ठोस पुरावा नाही, काही नाही इतकंच आमचं म्हणणं आहे, असेही हावरे आणि इतर लोक सांगतात. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे, साईबाबा होते तरी कोण? साईबाबा देव न होते, संत न होतेच, पण गुरुही न होते, असा निकाल स्वयंघोषित धर्मसंस्थेने दिला आहे. निदान साईबाबा म्हणून कोणीतरी या भूमीत होऊन गेले हे त्यांनी नाकारले नाही. ही मोठी सहिष्णुता म्हणायची. खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे, साईबाबा देव न होते आणि साईबाबांनी कधीच म्हटलं नाही की मी देव आहे. आणि बरेच लोक जे ज्यांच्याजवळ राहून गेले ते देखील म्हणतात साईबाबा देव न होते, संत न होतेच, पण गुरुही न होते, असा निकाल बऱ्याच संस्थांनी दिला आहे. खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे, संत आहे किंवा गुरु आहे असं कधीच सांगितलं नाही. जे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये परत परत सांगत आहोत. तो तसा नसतो, त्यालाच उच्च अवतारानं तसा दावा करावा लागतो. आणि असा दावा करणाऱ्या अनेक स्वयंघोषित संत, अवतारी आणि गुरूंचा बाजार तेजीत असताना धर्मसंस्थेला त्याबाबत चकार शब्दही उच्चारावासा वाटत नाही. ही धर्माची हानी आहे असं वाटत नाही. मग प्रश्न असा आहे की आखाडे आणि पीठाचे धर्मगुरूही साईबाबांना बहिष्कृत करण्यासाठी इतके का असुरलेले असायचे? या फैसल्यासाठी त्यांनी कोणता शास्त्रार्थ केला? कशाचा आधार घेतला? साईबाबा खरंच होते तरी कोण? याचा काय निष्कर्ष काढला? त्यांच्या चरित्रात किती परिशीलन केलं? यातलं काहीही झालं नाही. धर्मसंसद किंवा कोणी काही म्हणो, लोकांना खरा धर्म शिकवणाऱ्या हजारो संतांचा, सद्गुरूचा प्रभाव हिंदू समाजातून कधीच नष्ट होणार नाही. माझी निंदा करणाऱ्यांनी मी कळलोच नाही, पण माझी स्तुती करणाऱ्यांनाही मी कळलो नाही. त्यामुळे साईबाबांची बाजू मांडायची तरी का? कुणासमोर आणि कशासाठी? असे बरेच प्रश्न उभे राहतात. खरं तर या घडामोडींना किंमतही देण्याची गरज नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. साईबाबा खरंच कोण होते? बाबा शिर्डीत आले तेव्हा एका मंदिरात बसले. पुजाऱ्यांना हाकललं तेव्हा मशिदीत बसले. गावातील मुलं त्यांच्यावर दगड मारत मागे धावत तेव्हा हसत हसत बाबा हा खेळ खेळत. या कोणत्याही वेळी अरे तुम्ही मला समजतात काय? मी अवतार आहे, संत आहे, गुरु आहे असे ते कधीच बोलले नाही. मित्रांनो, रस्ते नाहीत, सापकिड्यांची भीती फार, शेवडीमुळे चिखल भरलेला आणि असेच बरेच काही समस्या असतानाही बाबा उघड्यावर झोपायचे आणि कधीही त्यांनी स्वतःसाठी राहायला घर बांधलं नाही. मूळ सांगायचं म्हटल्यावर अजूनपर्यंत सगळे लोक दावाच करत आहेत. खरा दावा कोणाकडेच नाही की साईबाबा होते तरी कोण? तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.